माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, जय महाराष्ट्र. अशा मार्गाने का असेना आम्ही आपल्या भेटीस येत आहे, पण प्रत्यक्ष येण्याची तीव्र इच्छा आहे, आपली पण असणार. पण हे जे काही माझ्या वाऱ्या झाल्या आत्ता हॉस्पिटलला आणि नंतर ते शेवटची जी वारी झाली ती एन्जिओप्लास्टिक करून मोकळा झालो. हळूहळू सुधारतो आहे, मार्गावर येतो आहे आणि मग एक दिवशी मी तुमच्यासमोर येणार. खास करून 22 तारखेला विजयी मेळावा झालाच पाहिजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा शिवतीर्थावर महाराजांच्या साक्षीनं. 13 तारखेला निवडणुका. 13 तारीख ही माझ्या आयुष्यातील एक फार लकी आहे म्हणा वाटल्यास. काही तारखांवरती हल्ली बऱ्याच लोकांचं चाललं आहे, माझंही चालतं. 13 ऑगस्टला मार्मिकचा जन्म झाला. 13 तारखेला माझं लग्न झालं. 13 तारखेला मला नातू झाला आदित्य. विशेष म्हणजे आम्ही ज्या महाराष्ट्रासाठी धडपडतो आहे आणि सतत आणि सातत्याने विचार करतो आहे महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा, त्या आचार्य अत्र्यांचासुद्धा 13 ऑगस्टला जन्म झाला आहे. अशी एक 13 तारखेची मजा आहे. निवडणुकासुद्धा 13 ऑक्टोबर. इथे सुद्धा काही चमत्कार आता व्हायलाच पाहिजे आणि हा चमत्कार फक्त आपणच घडवून आणू शकता. प्रचार चालला आहे आमच्या विरोधात, तर तो नेहमीच होतो. विरुद्ध प्रचार झालाच पाहिजे. मराठी माणसांचा पुळका बऱ्याच लोकांना येतो आहे हल्ली. बराच शिवसेनेला तो नवीन आहे. उलट शिवसेनेचा जन्मच म्हणे मराठी माणसासाठी झालेला आहे. आणखीन काय पाहिजे. पण म्हणे हिंदुत्व घेता, मग मराठी घेता. मराठी माणसांबद्दल म्हणे आम्हाला प्रेम नाही आहे, आम्हाला फक्त त्यांच्या मतांवरती प्रेम आहे, डोळा आहे. आणि तुमचा कशावर आहे? तुमचा कशावर आहे त्याचं जरा उत्तर द्या ना. सगळे मतांचे लाचार आहे असंच म्हणायला पाहिजे. मग निवडणुका आल्यात म्हणून मतांचा प्रश्न येतो आहे, नाही तर काय मराठी आमचा कुठे जातच नाही, जाऊच शकत नाही. सांगितल्याप्रमाणे शिवसेनेचाच जन्म मुळे मराठी माणसासाठी झाला. कारण याद्या छापलेल्या आहेत मार्मिकच्या. त्यावेळेस सामना नव्हता, मार्मिक होता. ते सगळं सांगून ठेवलं, पण फोडतायत टाव. कोणी म्हणतात काय यांना कावीळ झालेली आहे, उद्धवला कावीळ झाली आहे. पण विशेष म्हणजे काय, तुमची पिवळी झालेली पॅन्टच त्याला का दिसावी तेच कळत नाही. त्याला कावीळ म्हणत नाही हे लक्षात घ्या. कारण तुम्हाला मागे बघता येत नाही आणि पुढचं तुम्हाला दिसत नाही. घाणेरडे प्रचार. अगदी लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळेला काय गडूबंगाल झालं, गोलमाल झालं आम्हाला माहिती आहे. प्रात्यक्षिक झालेलं आहे त्या यंत्राचं. त्यात दाखवून दिलं मतं कशी चलांतरित बदलू शकतात. यांची 5 मतं त्यांना आणि त्यांची 10 मतं यांना. मराठी माणूस हा आमचा हक्काचा माणूस आहे. इतरांचा आम्ही द्वेष करत नाही, पण मुंबई स्वतंत्र करण्याची स्वप्न कोणी पाहू नये. पाहण्याचं धाडस हिंमत करता कामा नये. आणि तसं जर कोणी करण्याचा प्रयत्न केला तर माझं वाक्य आहे, नरळीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही. हे विशेष महत्त्वाचं आहे. किती सांगायचं. हे 43 वर्ष मला वाटतं संपली शिवसेनेची. 44 चालू झालेलं आहे. का आम्ही काही केलंच नाही. मोर्चाला नेतृत्व मी दिलेलं आणि मी स्वतः मोर्चात सामील झालेलं आहे. जे उतरलेच नाही कधी मोर्चाना, बायकांनाच पाठवलं ज्यांनी, त्यांनी इतर आंदोलनांच्या गमजा मारून आमच्यासमोर, शिवसेनेच्या समोर नाही, शिवसैनिकांच्या समोर नाही. शिवसैनिकांनी केवढा त्याग केलेला आहे, आजही करतायत, केव्हाही करण्याची तयारी आहे त्यांची. नुसतं आंदोलन नाही आहे. कित्येक मारले गेले सीमा प्रश्नावरनं, तर एकूण 70 मारले गेलेत माझे शिवसैनिक. अर्थात मी तर 3 महिने होतोच तुरुंगात. त्याचे ते एकंदर सगळे गजाआड म्हणून ते काही पुस्तके छापली आहे, सगळं दिलेलं आहे. ह्या सगळ्या हालअपेष्टा भोगत शिवसेना पुढची वाटचाल करते. हे काय करतायत, कोणाचा प्रचार करतायत. आज काहीतरी आले कोणी म्हणतात की तुमच्या घरांचा प्रश्न आम्ही सोडवा. तो पाहिजेच आहे, आम्हीही सोडतो आहे. पोलिसांनी घरं मिळालीच पाहिजे. 12 तासाच्या त्यांच्या ड्युट्या कमी झाल्याच पाहिजेत. हे आम्हालाही वाटतं, माणसं आहेत शेवटी. पण प्रश्न येतो की तुम्हाला त्यांना म्हणे आम्ही तुमच्यासाठी टॉवर्स उभे करू.
यांच्यासाठी टावर्स तुम्ही उभे करणार? म्हणजे ह्याचा अर्थ तुमचा तो धंदा आहे एवढं नक्कीच, आणि आहेच मुळी. बिल्डरचा धंदा यांचा आहे. म्हणजे जो उद्या टॉवर बांधला त्यांची कमाई त्यांना, लोकांना घरं मिळतील ही गोष्ट निराळी. पण शेवटी डाव कसा, आम्ही टावर्स बांधू. आता ह्याच्यामध्ये आपुलकी, मतलबीपणा, स्वार्थ काही नाही. फक्त भडवूंजे आणि टपलेले मराठी मतांवर, मराठी माणसांसाठी नाही, हे प्रचार चाललेत. करू. चॅनलवाले आहेत, पॅनलवाले आहेत, मीडियावाले आहेत. दरवेळेला एकच मुद्दा किती वेळा पाहायचा. लोकच म्हणायला लागले आता कंटाळा आलो, आम्हाला कळलं. पण मराठी माणसांची एकजूट फोडून हे धंदे चालले. आता हे बघा ना, हे फार महत्त्वाचं आहे. वसंत कानेटकरांचं पुस्तकामधला हे उद्धृत करतो मी. आणि त्यांनी मराठ्यांबद्दल, औरंगजेबाबद्दलचे हे उद्गार. औरंगजेब काय म्हणाला मराठ्यांबद्दल, की हे मराठे या पहाडी मुलखात तमाम दुनियेला भारी आहेत. कारण या पहाडी मुलखात पराक्रममुळे पेरावंच लागत नाही. इथे तर गवताला भाल्याची पाती फुटतात, पण फितुरीची आणि दुहीची बीजे नुसती भिरकावली तरी इथे ती खडकावरसुद्धा रुजतात आणि फोफावतात. हे विशेष, नुसती रुजत नाही, फोफावतात. आणि हा म्हणता तमाम दौलत तबाह करून टाकतात. हे मराठे लढाई करून कोणाला आटोपणार नाहीत. हे औरंगजेब म्हणतोय, मी नाही म्हणत. औरंगजेब ते चिवट आहेत. डोंगर कपारी उंदरासारखे लपवून गनिमांचे कसे लचके तोडायचे याचं उपजतच त्यांना ज्ञान आहे. पण आपसात तंटा करण्यात हे विशेष. तुलना कोणाशी करायचे तर तुमच्यावरती मी सोपवते. पण आपसात तंटा करण्यात आणि थोड्या काळ नफ्यासाठी धन्याची फितुरी करण्यात उभ्या दुनियेला त्यांना दुसरी तोड नाही आहे. धन्याची फितुरी, तोड नाही. हे मराठे, हे औरंगजेबाने तुमचं वर्णन केले. अरे थोडी तरी बूज राखा. आता औरंगजेब नाही आहेत, अफजल खान असेलही आहे, पण तो त्याच्यावरच मिरज गाजते. शेतकऱ्यांची टाळकी फोडता. दोष काय? खत मागायला आलेत किंवा सातबाराचा उतारा कोरा करा म्हणून सांगायला आलेत, त्यांच्यावरती लाठ्या. आणि इकडे अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. ते नुसतं फक्त एक कमानीवरती चित्र दिसलं, तर त्याच्यानं गणपतीच्या विसर्जनाला 2 दिवस असताना इतके दिवस गेले आणि 2 दिवस असताना दंगल मिरजेत. रट्टा नाही बसला त्यांच्यावरती, कोणी मारला नाही. फक्त शेतकऱ्यांची डोके फोडण्याकरता ह्यांच्या लाठ्यांचा उपयोग होतो. पण ते पाठीवरती एक रप्पा मारण्यामध्ये त्यांच्या हातांना काय अर्धांगवायू होतो, लुळे पडतात ते हात, लुळे. हे राज्यकर्ते तुम्ही बोडक्यावर बसून घेणारात? मराठी म्हणून सुद्धा शिवरायाचा अभिमान सांगताय तुम्ही. कशाला सांगताय? हे फार अतिरेक होते या गोष्टीचा. एक दाखवून द्या की दुईची कोणी जरी बिया फडकावल्या तरी ते शिवसेनेच्या खडकावरती रुजणार नाहीत, फोफावणार नाहीत. हे दाखवून द्या तुम्ही, तुमच्या कृतीनं दाखवून द्या. फेका दुईचे बीजे फेका, पेरा, काही उगवणार नाही. पण मात्र शिवसैनिकांच्या ज्या जिभा आहेत ह्या भाल्याचे पात्यासारख्या चमकतील एक दिवशी बाहेर. आणि मग तुम्हाला कधी जड जाईल. भुई तुम्ही पडू शकणार नाही जमिनीवरनं, पळता भुई थोडी होईल. आणि हे करण्याकरताच फक्त मी असं वाटतं आहे की पूर्वी जशी मी जे तास सव्वा तास तुमच्याशी बोलत होतो, असं कुठेतरी बोलण्याचं पुन्हा ताकद मला यावी अशी मी जगदंबेच्या चरणी, शिवचरणी प्रार्थना करतो. आणि तूर्त मी इथेच थांबतो. पण मात्र मतदानाला जाल त्याला स्वाभिमानी मराठी म्हणून उतरा. आणि एकजुटीचे आम्ही अभिमानी आहोत, मराठी आहोत. ही एकजूट कोणाला तोडून देणार नाही आणि ती तुटली जाऊ शकणार नाही. हे मजबूतीने दाखवून द्या. आणि त्यातच या महाराष्ट्राचा स्वार्थ आहे, महाराष्ट्राचं हित आहे. आणि महाराष्ट्र जगला
तर देश वाचू शकेल आणि ह्याकरता भगव्याचं महत्त्व आहे. हा भगवा झेंडा काय वाटेल ते करा, पण अगदी स्वाभिमानानं अभिमानानं जाऊन मतदान करून शिवसेनेला आणि भाजपाला हा शिवरायाचा शिवसेनेचा भगवा झेंडा मंत्रालयाच्या त्या शिखरावरती डौलानं अभिमानाने बहुमतानं बहुसंख्येनं फडकवलाच पाहिजे आणि फडकणारच अशी अपेक्षा आपल्याकडनं बाळगून तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.